चला देव 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 महिला मंडळ गुरुवार संपली का सुरू झाले मागचे संपले असतील ना बर किती गुरुवार पैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडल्या नाही मग काय झक माराय गुरुवार गेले पार्वतीनं गुरुवार केला शंकर धाब्यावर जावला काय पार्वतीचा दान का उडला दुर्गे दुर्गड भारी शंकर म्हणतो लिंबू पीठ लिंबू पीठ चार चार गुरुवार करतील सासरव पैशी मारी ती काय त्याचं काय करायची गरज नाही ओव्या ओव्यांप्रमाणे आपण पाठपर्यंत तिसऱ्या अध्यायातली ओवे टाळकरी मंडळी महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा न पिडावे तुम्ही व्रतनियम न करावे तुम्ही देवांतरा न भजावे आणि तुम्ही तीर्थाशी ना जावे तुम्ही देवाला जायचं नाही बोंबलं धिंडायचं नाही काशीला जातो कशाला आणि काशीला जाणारी अडपड जरा ध्यानात ठेवा काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो पण तिथं मरावं लागत आहे हे बावलट काशी गावात येतं मी दाव्यास खात नाही कानपाड फोडीन काशीचा दाव्या तुला जायलाच कोण सांगितलं होतं काशीला पैसे घालवले चिकून आलं होतं गाय दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वाहिली निघली हीच काशी झाली गेलता काल तिकडे काशी आणि हे ट्रिपा काढणं आमच्या बाबा लोकांचा धंदा झालाय पैसे उरा द्या दिवस निघा द्या उरलेल्या पैशाचं बायकोला गजरा घेऊन आला दोन्ही काश्या खुश ही काशी खुश आणि ती काशी खुश मग तुम्ही महाराज काशीवर एवढं वाईट कोण बोलला ओवी आपल्याकडं मोक्ष देऊन उदार काशी होय कीर परिवे चावे लागे शरीर ती गावी तुम्ही देवांतरा न भाजावे तुम्ही देवाला जायचं नाही बोंबलं निघायचं नाही 9,000चा बोकड कापला देवाला 9,000चा बोकड आणि देवाला वाहिल्या ना ख्या खूर खूर हे लोकांना ख्या का वाहता माहितीये ते शिजत नाही ते शिजल्याना देव वासवत मिळाला मला सांगा कोणती बाई सहज म्हणते सहज आमच्या बाप्याच बाप याला लय भोळा महादेव सहज म्हणते ती त्यांना एवढं काही समजत नाही एखाद्या मजुराच्या हिशोबामध्ये 2-4 रुपयाचा गोळ झाला का ती मजुराला काय म्हणते त्यांच्या भरोसा ठेवू नका ती एकदम भोळे आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेवी पण ह्या टोळीतला या खाला असा म्हणला का खमय पबेजी आई भोळी महादेवी अरे तू म्हणतो कोणलाही सांग पबेजाला सांग कोणलाही श्री आहे ती माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 आणखी नाटक करते 3 वर्षात 3 नाटकं करते 3 वर्षात 3 वाक्य बोलती ऐका पहिलं वर्षाचं वाक्य आठवा तुमचं नवीन वर्ष आठवा पहिलं वर्ष आहो आहो संपलं पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकलं का तिसरं वर्ष कान फुटले का चौथ्या वर्षी तो म्हणतो दिंडीचं प्रस्थान का वाय आमच्या बोकांडी सुटका नाही अभंगातले 2 मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायकवाद गुंजन मंडळवाली माई सिटीमले महिला पुरुष बचत गटाच्या बाया अंगणवाडीच्या बाया सासरे लोपाशी मारणार बाया कॉलेजच्या पुरी पळून जाणार पुरी पापलीचं दाखवणाऱ्या पुरी बेवडे जुगारी बेगारी पुढारी बिढारी उद्या म्हणाने कोण मा नावनं घेतलं त्याला मी कीर्तनाला जाऊन मा नावनं घेतलं आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व तरुण मंडळींनी या ठिकाणी गोड असं नियोजन केलंय पुन्हा एकदा त्या तरुण मंडळींना धन्यवाद आणि आमचे रामदास भाऊ कांडेकर एकदा महाराजां आणि आता महाराजांनी आपलं कीर्तन ठुलं म्हणलं त्यांना 100 वर्ष भेव नाही आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बांगला होतोय आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठुलं बाकीचे विचार तुम्ही घरी गेले हो का आणि एक वाक्य कधी ध्यानात ठेवायचं महाराज आणि देव कधीही एकालाच एक गोष्ट देतो दुसऱ्याला ती गोष्ट देत नाही ज्याला गायन जमतं त्याला वादन जमत नाही ज्याला वादन जमतं त्याला गायन जमत नाही ज्याला दोन्ही जमत नाही त्याला बोलायचं जमतं आणि ज्याला बोलायचं जमतं त्याला हे दोन्ही जमत नाही आणि ज्याला काहीच जमत नाही तो आपल्या एवढ्यांना नाव ठेवल्याशिवाय राहत नाही नाही महाराज आणि तुम्ही असं हसत जा हसलं पाहिजे गॅरंटी नाही
असंच हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. आणि जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात असतात प्युअर मुक्या माझाची असते. लय धोकादायक मंडळी. हो, जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, म्हणजे हळूच बोलतात, लबडेवाज असतात. हो, जी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असते, म्हणजे ज्या भैमुंगाला पाला जास्त असतो शाखा कमी असते. असं हसणे ईश्वराने दिलेली देणगी असलं पाहिजे. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान, सगळ्यात मोठा अपमान कॅमेरावाले आपल्याला हस म्हणतो. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माईल, त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. ते आपल्याला म्हणते स्माईल, आपण म्हणायचं असंच हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. म्हणून आजच्या अभंगात नामदेवराय नियम करतात काय, ध्यानी नियम करा आणि कोणता तरी एक नियम करा. आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, पण चांगलं सांगणं माझं का. नुसती कीर्तन ऐकू नका महाराज. आता आमचं झालाय सांगायचा धंदा, तुमचं झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कमाय, तुम्ही लागले जमिनी काय. चला आता आपल्याला एक दोन संकल्प करा. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, पण चांगलं सांगणं माझं काम आहे. आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असं संकल्प करा की ती राख नदीत टाकू नका, घरी घेऊन या. घरी घेऊन या, टोकरीमध्ये भरून घरी घेऊन या, आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. सगळ्यात कल्याणाचं काम. कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झालं असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक, हे जे रोग आहेत. तुम्ही एक अभ्यास करा सगळी एज्युकेटेड लोक. पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हता. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ॲटम आला कुठून? बरं सगळा खेळ कधी झालाय? या आता तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या. अरे तू वाढते ना, पण गपची बस ना. आता हे पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक? पेशी वाढण्याचं कारण आहे का? आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. आता डॉक्टर काही पहिले सारखे हाय ब्रिलियंट नाही. पूर्वी ज्याला जास्त मार्क तो डॉक्टर व्हायचा. आज तसं नाही. आज 48%
48 ओनली, आर्टला घालायचे लायकीच नाही. त्याचा बाप म्हणला मेडिकलला प्रयत्न करू. तू प्रयत्न नको करतो, पहिलाच प्रयत्न फेल गेला. आता ते पैशाचे जोरावर डॉक्टर झालं, कायला माणसं नीट होतील, त्यानं हॉस्पिटल टाकलं. पेशंट गेला, उभ्यानं काही नाही, झोपा झोपा. आणि झोपलं, तोंड वाचवा, दात वाचवा, ओढून धरा, सोडा मोकळं, धर बरं तोडून, सोडा मोकळं, पालते वा, उताने वा, सरळ वा, मॅकपा, काय होत तुम्हाला. मग आता एवढा टाइम का व्यायाम चालू असा का काय लगेच कागद आणि पेन, सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परवा दिवशी परत या, परत आले झोपा. अरे आता हे पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक. पेशी वाढण्याचं कारण आहे का? 1 व्यायाम नाही, 2 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते. आणि त्या मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र घालतात, त्या आचार्याला आणि किराणा दुकानदाराला, तिसऱ्याला यादीच वाचतायत. नावच ऐकेल बरं लोकांना, नाव सापडा त्यात बोकुडं काही समजत नाही. आणि या मसालेयुक्त पदार्थांमुळं माणसांना प्रॉब्लेम आलेत, व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्या